हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्टवर ज्याचं नाव आहे माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचं सेफ स्पेस. तर मित्रांनो, आजचा हा 4th एपिसोड आहे. तुम्हाला माइंडफुल कट्टाचे व्हिडिओज कसे वाटतात आणि तुम्हाला काही स्पेसिफिक टॉपिक्स ऐकायला आवडेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर वळूया आजच्या विषयावर. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जे सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. आजचा विषय आहे द पेंग्विन हू वॉक्ड अवे, आणि आपण स्वतःला त्याच्यात का पाहतो. मित्रांनो, कदाचित तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असाल ज्याच्यामध्ये एक पेंग्विन त्याच्या ग्रुपपासून दूर समुद्राच्या दिशेने नाही तर उलट स्नोई माउंटन्सकडे चालत होता. काही आवाज नाही, कुठल्याच प्रकारचा गोंधळ नाही, फक्त तो आणि त्याचा प्रवास. सोशल मीडियाने त्याला नाव दिलं द डिप्रेस पेंग्विन. पण मित्रांनो, खरं क्वेश्चन हा नाही की तो पेंग्विन डिप्रेस होता का. ॲक्च्युअल क्वेश्चन हा आहे की आपण इतकी लोक त्याच्याशी का रिलेट करत आहोत. आजच्या जगात सगळं असूनही मनात एक वेगळाच थकवा आहे. काम आहे पण समाधान नाही, लोक आहेत पण कनेक्शन नाही, सक्सेस दिसतो पण पीस नाही. आणि अशा वेळी तो पेंग्विन जो सगळ्यांपासून दूर चालत होता तो आपल्याला आपल्यासारखाच वाटतोय. खरं सांगायचं तर मे बी तो पेंग्विन सॅड नव्हताच, पण आपण त्याच्यावर आपल्या भावना टाकल्या, आपलं बर्नआउट, आपली कन्फ्युजन. कारण कधी कधी आपल्याला हे सगळं थांबून कुठेतरी निघून जावं असं वाटतंय. इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या. दूर जाणं म्हणजे पळून जाणं नाही, तर कधी कधी ते स्वतःला वाचवणं असतं. सायलन्स निवडणं म्हणजे वीकनेस नाही, क्राऊड पासून दूर जाणं म्हणजे फेलियर नाही. तर एक एक्झाम्पल पाहूया. सगळे लोक एकाच रस्त्याने चाललेत. कोणी म्हणतं हा करिअर बेस्ट आहे, कोणी म्हणतं हे रिलेशनशिप परफेक्ट आहे, तर कोणी म्हणतं हेच सक्सेस आहे. आणि तुम्हाला वाटतं की माझा रस्ता वेगळा आहे. तेव्हा क्वेश्चन असा नसतो की तुम्ही चुकीचे आहात का, तर क्वेश्चन असा असतो तुम्ही स्वतःचं ऐकायला तयार आहात का. तो पेंग्विन एकटा चालतोय, पण तो हरवलेला आहे की तो स्वतःला शोधत आहे. आपण ठरवतो तो डिप्रेस आहे, पण कदाचित तो पॉज घेतोय. आपण सगळेच आयुष्यात अशा एक फेजमधून जातो जिथे नॉईज खूप असतो आणि आतून एक शांत आवाज येतो, थांब, श्वास घे, स्वतःकडे बघ. आता स्वतःला एक सिंपल क्वेश्चन विचारा. आजपर्यंत तुम्ही कधी एक पॉज घेतलात का? फोन बाजूला ठेवून, किंवा कम्पॅरिझन बंद ठेवून, किंवा एक्सपेक्टेशन पासून दूर जाऊन. पण कदाचित तुम्ही दूर जात नव्हता. आपण सतत म्हणतो कीप गोईंग, डोंट स्टॉप, पण कधी कधी स्टॉप अँड फील जास्त गरजेचं असतं. तो पेंग्विन आपल्याला हेच शिकवतो. सगळ्यांच्या बरोबर धावणं गरजेचं नाही, कधी कधी स्वतःचा मार्ग शोधणं महत्वाचं आहे. तर वळूया आपल्या आजच्या माइंडफुल एक्सरसाइजकडे. आज जर तुम्हाला थोडं अनवाइंड व्हायचं किंवा दूर जायचं वाटलं तर गिल्टी फील करू नका. एक पॉज घ्या आणि शांतपणे स्वतःला विचारा, मी पळतोय की मी स्वतःला समजून घेतोय. तुम्हाला आन्सर नक्कीच कळेल. लक्षात ठेवा, लाईफमध्ये डिरेक्शन बदलणं म्हणजे हरवून जाणं नाही, तर स्वतःला शोधणं असू शकतं. तर वळूया आजच्या पॉझिटिव्ह विचाराकडे, जो आहे फक्त तुमच्यासाठी. मी एकटा असलो तरी मी हरवलेला नाही, मी शांत आहे कारण मी स्वतःशी प्रामाणिक आहे. तर मित्रांनो, आजचा एपिसोड ऐकून आपलं मन थोडं हलकं झालं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपल्याला कधी पेंग्विन सारखं फील झालं आहे का. कदाचित तुमची स्टोरी कुणाच्या तरी मनाला आधार देईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. माइंडफुल कट्ट्याला फेसबुकवर, इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि तुम्ही स्पॉटिफायवर सुद्धा हे एपिसोड्स ऐकू शकता. तर पुन्हा भेटूया मित्रांनो नेक्स्ट एपिसोडमध्ये आणि बोलू एका नव्या विषयावर. तर ऐकत राहा आपला आवडता पॉडकास्ट माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचा सेफ स्पेस. Until then, stay safe and keep smiling.